रामकृष्ण हरे. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रामेति रामचंद्रेति राम भद्रेति स्मरन्, नरो न लिप्यते पापैर् मुक्ते भुक्तिंच विंद्यते. आता सगळीकडे भारतभर प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वातावरणामध्ये सगळं भारत जिकडे तिकडे आनंद साजरा करतो आहे. खेड्या पाड्या वाड्या वस्त्यांनी भारत सगळं राममय झालेलं आहे. सजले अयोध्या नगरी, अयोध्या नगरी जिकडे तिकडे भाविकांनी फुलून गेलेली आहे. राममय भारत झालेला आहे. येत्या 22 तारखेला प्रभू रामचंद्र आसनस्थ होत आहेत, स्थानपन्न होत आहेत. आणि म्हणून प्रत्येकांच्या हृदयामध्ये प्रभूविषयी जो भावनेचा आनंदी आनंद आहे तो साजरा होतो आहे. तेव्हा रामजन्मभूमी मुक्ती लढा 1949 हिंदू आणि मुस्लिम यांच्या वादामुळे कुलूप लावल्या गेलं आणि तेथे रक्षक ठेवल्या गेला. आणि सकाळी फक्त परवानगी त्यांना दिली पूजा करून 5-10-20 मिनटामध्ये बाहेर यायचं आणि ते लॉक असायचं. मग भारतभर हिंदू समाजाने विशेष करून प्रभू रामचंद्राचे जे भक्त होते त्या सर्वांनी असं ठरवलं की राम जन्मभूमी मुक्ती लढा असं नाव देऊन, तर तो लढा लढत असताना जवळजवळ पुण्यामध्ये मी आल्यानंतर 36 वर्ष ते कुलूप लागलेलं होतं. आणि मग पहिलं तर ते कुलूप काढलं पाहिजे, मुक्त ती जी वास्तू आहे ती मुक्त झाली पाहिजे, कारण त्याच्या अगोदर पूजा अर्चा व्हायची. पण नंतर या हिंदू मुस्लिम वादामुळे ते कुलूप लागलं गेलं आणि मग फक्त पूजेपुरती परवानगी दिलेली होती. आणि मग ते कुलूप काढलं पाहिजे आणि पहिल्यासारखे तिथे पूजा अर्चा झाली पाहिजे. तर मग ते कुलूप मुक्त करण्यासाठी म्हणजे मुक्त रामजन्मभूमी मुक्त असाच लढा आम्ही उभारला होता. आम्ही म्हणजे सर्व भारतीयांनी, विशेष करून महाराष्ट्रामध्ये जे अग्रभागी सगळे लोक होते, तर महाराष्ट्रातली जी विश्व हिंदू परिषद पुण्यामध्ये आहे त्यांनी बोलवलं की आम्ही जायचं. कुठे कार्यक्रम असू दे, दिल्लीत मिटिंगाला अनेक वेळा जाण्याचा प्रसंग आला, राम जन्मभूमीत अयोध्येला जाण्याचा प्रसंग आला. आणि तिथे आम्ही पहिलं जे हिअरिंग केलं की कुलूप कुठे लावले, किती वेळ आत जाता येतं, किती उंचीवर आहे, काय करता येईल, ते सर्व झाल्यानंतर आणि मग उडुपीला एक मोठं धर्मसंसद संमेलन झालं धर्माचार्यांचं. त्याच्यामध्ये असं ठरलं की राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी कुलूप मुक्त झाली पाहिजे, म्हणजे कुलूप तोडल्या गेलं पाहिजे, निघालं पाहिजे. आणि मग कोण कोण प्राण द्यायला तयार आहे, जायला तयार आहे, त्यापैकी ज्या काही लोकांनी नावं दिली त्यात निंबराज जाधव, भानुदास तुपे हे महाराष्ट्रातले 18 लोकांनी नावं दिले होते. आणि मग ती सगळी योजना झाली. आणि योजना झाल्यानंतर जेव्हा जायचं ठरल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच निघणार, त्याच्या आदल्या दिवशी फैजाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला राम जन्मभूमी मुक्त. तो पेपर विश्व हिंदू परिषद काढीत होते तरुण भारत म्हणून. त्या तरुण भारतला जी बातमी आली राम जन्मभूमी मुक्त, फैजाबाद उच्च न्यायालयाचा निकाल, आणि हा राम जन्मभूमी मुक्ती झाल्यानंतर हा पेपर घेऊन नंतर मी अर्धा तास नाचत होतो आनंदाने की आमचे प्राण वाचले प्रभूने. आणि त्यानंतर मग
ही 1986ची गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी मोठी सभा झाली विश्व हिंदू परिषदेमध्ये, आनंदोत्सव सभा. त्या सभेचा अध्यक्ष मी होतो आणि तो आनंदोत्सव आम्ही साजरा केला. त्याच्या अगोदर हिंदू रक्षा समिती म्हणून स्थापन करून शनिवारवाडा पटांगणामध्ये अनेक भाषणं झाली. त्या भाषणामध्ये मी भाषण करताना आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आम्ही ते कार्यक्रम केले, वातावरण तयार केलं, रथयात्रा काढल्या गेल्या. अशोक सिंहलजी त्याच्यामध्ये होते, आडवाणी साहेब होते. ह्या सगळ्या गोष्टी करता 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 ते वातावरण तयार झालं आणि रामजन्मभूमी मुक्त ताला खोलला गेला उच्च न्यायालयाच्या निकालामुळे. आणि तो आनंद मला आजही आठवतो आहे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. आणि मग 1986ला आनंदोत्सव सभा आम्ही विश्व हिंदू परिषदेमध्येच केली. आणि मग उडुपीला जी धर्मसंस्था संमेलन झालं 5,000 हे सगळे धर्माचार्य होते. आणि मग आत्ता ह्या आनंदाच्या या सगळ्या सोहळ्यामध्ये, या प्रसंगामध्ये प्रभू रामचंद्र 22 तारखेला 22/1/2084 आसनस्थ होत आहेत. जिकडे तिकडे भारतभर आणि विदेशामध्ये सुद्धा हा आनंद जिकडे तिकडे साजरा होतो आहे. जिथे जिथे भारतीय लोक आहेत ते आणि त्यांचे जे काय मित्रमंडळ असेल, असा हा आनंदी आनंद आता साजरा होतो आहे. त्या आनंदामध्ये आपणही सहभागी आहोत आणि झालं पाहिजे. तेव्हा ज्या ज्या परीने आपल्या सहकार्य करता येईल त्याप्रमाणे आपण आनंदोत्सव साजरा करतो आहोत आणि केला पाहिजे. त्या संदर्भामध्ये हनुमान सेवा म्हणजे कारसेवक म्हणून जे आम्ही काम केलं, तर ती एक हनुमंताची सेवा. जशी रामायणामध्ये हनुमान जर नसेल ना तर रामायणातला रामच निघून जाईल. तर हनुमान सेवा. जेव्हा प्रभू रामचंद्र रावणाला मारलं, सीतेला घेऊन अयोध्येला आले आणि राज्यासनावर स्थानपन्न झाले. आणि मग मोठी सभा त्यांनी बोलवली अयोध्यामध्ये. आणि ज्यांनी या सीता मुक्त करण्यासाठी, रावण मारण्यासाठी ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांना प्रभू रामचंद्राने निमंत्रित करून बोलून घेतलं त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. आणि मग काय मोठी सभा अयोध्यामध्ये, सगळी जिकडे तिकडे. आता जशी अयोध्या नगरी फुलली तशी त्या काळामध्ये अयोध्या नगरी फुलून गेली. सगळे आनंद कृतज्ञता. प्रभू रामचंद्राच्या हस्ते आपला सत्कार होणार, आपल्याला निमंत्रण आलेलं आहे, अशा आनंदामध्ये ती सगळी मंडळी होती. आणि मग झालं. महत्त्वाचे लोक आसनस्थ रंगमंचावर होते आणि बाकीचे लोक पहिली लाईन, दुसरी लाईन, हे सगळं आत्ता जसं आहे VIP, अमुक IP, हे सगळे लोक तसं तिथे पण योग्यतेप्रमाणे सभा रचल्या गेली. आणि मग प्रभू रामचंद्र प्रत्येकाचं नाव घ्यायचे, वर्णन करायचे आणि तो सभास्थानी जाऊन त्याचा सत्कार केला जायचा. आणि मग नळ, नीळ, अंग, जामवंत, सुग्रीव हे सगळी मोठी हो. आणि मग त्यांचे सत्कार झाले. सगळ्यांचे सत्कार होत असताना ही सीतामाई पाहत होत्या की कोणाकोणाचे सत्कार होत आहेत, कोण याच्यामध्ये जास्त योगदान दिलेलं आहे. आणि सगळ्यांचे सत्कार होत असताना सीतेचं लक्ष बारकाईने होतं, महिलांचं लक्ष फार बारीक असतं. सगळ्यांचे सत्कार झाले, पण प्रभू रामचंद्राच्या पायाजवळ जिथं बसलेला जो हनुमान होता तो मात्र हात जोडून तिथेच बसलेला होता. त्याचं रामाने नावही घेतलं नाही, राम त्याच्याकडे रामाने पाहिलं पण नाही, पण सीतेचं लक्ष होतं. सगळ्यांचे सत्कार झाले तरी पण नंबर लागत नाही हनुमंताचा. आणि मग सीतामाई म्हणाले, प्रभू अहो हे हनुमंत तुमचा प्राण, रामायण जे सगळं रंगलं, रामायणामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर असेल ना तर हनुमंतरायाचं आहे, त्यांचा सत्कार राहिला ना. तेव्हा प्रभू रामचंद्र थोडे खाली मान घातले आणि म्हणाले, सीते त्यासे द्यावया काहीही नसे,
त्यासे द्यावया काहीही नसे. त्याला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही सीते. या त्रिभुवनी करू तरी कसे, त्यासे द्यावया. त्या त्रिभुवनात काहीही वस्तू नाही की त्याला सप्रेम भेट द्यावी, त्याचं वर्णन करावं शब्दसुद्धा नाहीत, इतकं काम आहे. तर तोच देई त्यासी काही लवलाहे, मुदित मानसे ग करू तरे कसे, त्यासे द्यावया काहीही नसे. या जगत्रयी करू तरी कसे, त्यासे द्यावया. त्याला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही, एवढी मोठी सेवा आहे. काय उतराई व्हायचं त्याच्याकडे मला कळत नाही आहे. मग सीतेकडं काम सोपवलं. सीतेला फार आनंद झाला माझ्या हस्ते. मग तिने काय केलं, त्या आनंदाच्या भरामध्ये आपला जो मोत्याचा हार होता जनकाने घातलेल्या लग्नामध्ये, तो अमूल्य मोलाचा हार गळ्यातून काढला आणि हनुमंतरायाला बोलून हनुमंतरायाच्या गळ्यामध्ये घातला. हनुमंतराय पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले. तिने घातलेल्या हाराचा स्वीकार केला आणि तो हार परत गळ्यातून काढला. एक एक मणी काढून काडक्याने फोडून असं बघायचे, दोन शकलं करायचे, फेकून द्यायचे. एक एक मणी फोडायला लागला आणि फेकून द्यायचा. सीता म्हणली, अरे हे काय करतोस हनुमंतराया, फार मोलाचा हार आहे म्हणाले आणि तो असं काय करतो हे माकड चेष्टा. तर तो म्हणला, आता तुम्ही मला हार दिलाय ना, तो माझा झाला. तेव्हा दिलेल्या देणगीवर किंवा दिलेल्या वस्तूवर प्रेम करणं हे अधमाचं लक्षण आहे. आता ह्या हाराचं मी काय करायचं ते मी ठरविल. अरे पण असं कसं काय करतोस, फोडतोस काय, पाहतोस काय, काय पाहतोस त्याच्यामध्ये. म्हणले, त्याच्यामध्ये राम आहे का नाही हे पाहतोय. हे सुवर्णमंडित आणि मोठे मोठे मोलाचे हा मणी आहेत. जिसमें राम नहीं उसका मेरे पास कुछ काम नहीं, फेक देतो आहे. फेकून द्यायचा. सीतेला मोठं वाईट वाटलं. अरे काय म्हणले, राम असा काय, मण्यात राम असतो काय. म्हणले, माता राम सगळीकडे, प्रथम राम दशरथ का बेटा, दूजा राम गठ में बैठा, तीजा राम सकल पसारा, चौथा राम इनसे न्यारा, उनका करो रे विचारा. सर्वा गटे राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सगळ्या घटाघटामध्ये राम भरलेला आहे. सीतेला हे तत्त्वज्ञान काय फार पटे ना. ते म्हणले, अरे असं काय सगळीकडे रामन हे म्हणतंच. म्हणले, सीते वंदनीय आहेस मला, पण रामाच्या जवळ राहून तुला फारसा राम कळलेला दिसत नाही. तो फक्त पती आणि निष्ठन पतिव्रता याच्यापेक्षा अनेक राम किती व्यापक सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे ते त्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणजे असं काय बोलतोस. म्हणले, दाखव बरं राम कुठे तुझ्या. त्याने लगेच छातीत असं टारकेने छाती फाडली आणि त्या प्रभू रामचंद्राला त्या असं छाती फाडून सीतेला म्हणले, बघ आहे की नाही राम. ते म्हणले, अरे 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 झाकून घे झाकून घे. कारण त्या रामाच्या शेजारी सीता पण तिला दिसायला लागली. सवती मत्सर वाटायला लागला. ते म्हणले, हा हा कळलं. म्हणले, केवढी योग्यता आहे तुझी. म्हणलं, कळलं का तुला. सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारची सेवा हा 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 अंतर्बाह्य राम ज्याला कळलेला आहे, निरपेक्ष सेवा. आणि म्हणून भक्तीमध्ये ज्यांचं नाव घातलेलं आहे दास्य सेवा, दास्य करणारा जो हनुमान सेवा आहे, त्याने ते दिलेली देणगीसुद्धा फेकून दिली. आणि माझ्या हृदयात राम आहे, बाहेर राम आहे, प्रभूच्या जाऊन नतमस्तक झाला. आणि समोर राम, आत राम, आत हरी बाहेर हरी, हरिणे घरी कोण दिले. असे जे महान भक्त असतात ना, त्यांना हरीचं दर्शन सर्वत्र असतं. सर्वांनी राममय झालेली ही जे आपलं विश्व आहे, तर तो राम प्रभूचा सूक्ष्म अवतार आहे. पण प्रत्यक्ष ज्याला सगुण आणि निर्गुण आपण भक्ती म्हणतो, तर सगुण साकार असणारा राम मूर्त रूपाने 22 तारखेला विराजमान होतो आहे. मंदिर लोकार्पण होत आहे. त्या सोहळ्यामध्ये आपण मनापासून सर्व सहभागी व्हा.
आम्ही सहभागी होतो आहेत आणि ज्या योगदानाचं मी आत्ता उल्लेख केला ते योगदान प्रभू चंद्रांच्या चरणी समर्पण करूया आणि प्रभू रामचंद्राला पुनश्च एकदा साष्टांग दंडवत घालूया. प्रभू रामचंद्र भगवान की जय. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.